गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा तुम्ही सगळेजण? आय होप की तुम्ही सगळेजण एकदम मस्त. आज आमचा आहे सेकंड डे आणि आज आम्ही इथले बरेचसे पॉईंट पाहणार आहोत. आणि पहिले एक प्रश्न यांच्यासाठी बोला बाईले. सगळेजण म्हणून राहिले की बा तुम्ही लेकरं कोण आणले. आम्ही ऍक्च्युअली पुण्यासाठी कोणच लेकरं कोणच प्रश्न नाही केला लेकराचा. ही हिच्या डोक्यात जास्त का नाही प्रश्न चालू आहे ते. आम्ही सांगाल तर काम आहे ना. आम्ही पुण्यामध्ये 2 कामासाठी आलो होतो. मग त्या दोन्ही कामासाठी वेळ आहे. मग इथून आता परत अमरावतीत जाण्यापेक्षा बा आता 2 दिवस इथं राहून इथं पुण्यात राहिल्यापेक्षा बा आम्ही फिरायला आलो. आता तिथून आम्ही आमचे काम करून आम्ही मग घरी. असं होतं बा हिचं बोलणं. हिला कधी सगळ्या गोष्टी सांगणं खूप मस्त वाटते. तर आता आम्ही कधी इथे करणार ब्रेकफास्ट, कारण की आता खूप वेळचं आम्ही नाश्ता गिस्ता काही केला नव्हता आणि आमच्या गावनाला बाई पण नाश्ता करणार आहे आता, आहे ना काही. तर आमचे दादा पण आता येणार आहे थोड्या वेळानं. तर आम्ही घेतलेलो आहे पोहा. तिथे रश्मी पण पोहा होऊन राहिली. सोबत तर मोबाईलवर कामही चालू आहे. लय हार्ड आहे एकदम ते. तर फ्रेंड आता आम्ही जात आहोत. थोडंसं आम्हाला लेट झालं होतं. आमचे दादा थोडे बाहेर गेले होते, त्यामुळे आम्ही थोडंसं थांबून गेलो होतो. आणि ताई आलेले आहे. काय म्हणतात ताई? आमच्या पाहुण्यांना असं. हो ताई, हॅलो, कशा तुम्ही? हा टाइम माझा जॉबचा आहे. सध्या यांना एकत्र फिरायला माझ्या नवऱ्यासोबत पाठवते. मस्त लोणावळा एन्जॉय करा आणि लोणावळ्याचा आनंद घ्या. पण आम्ही मिस करणार तुम्हाला. हा ना. हा, पण आम्ही मिस करणार. म्हणजे माझा नवरा हायलाइट होणार आहे त्यामुळे धन्यवाद. एकदम जॉली नेचर आहे. माझ्या पाहुण्यांना काय एकलकोंड वाटलं नाही पाहिजे. जो हुकुम आका. माझ्या नवऱ्याला एकलकोंड वाटलं नाही पाहिजे याची खात्री घ्या. मी तेच म्हणते, इतक्या जवळ आलेले त्यांची काळजी घ्या. तुमच्या भरशा सोडतीये त्यांना. नाही तर विदर्भ लय खराब आहे म्हणा. विदर्भ लय खराब आहे बरं का. चला फायनली. ओके थँक्यू बाय बाय. सर्वात प्रथम आम्ही गेलो जिथे चिक्की बनते. तुम्हाला माहिती आहे लोणावळ्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे चिक्की. तर आम्ही कालेकर चिक्कीच्या फॅक्टरीत गेलो होतो. एकदम खूप छान पद्धतीने वेगवेगळ्या व्हरायटीच्या चिक्की होत्या आणि खूप हायजेनिक पद्धतीने ते बनवतात. तिथे आम्ही पाहिलं आणि खूप छान. आणि आम्ही काही तिथून घेतल्या पण. तिथे खूप प्रकारच्या चिक्की होत्या, जशी तिळाची चिक्की होती, अजून खूप प्रकारची अशा म्हणजे स्ट्रॉबेरीची चिक्की, अजून खूप मला सांगता येईल नाही ते, पण खूप छान छान प्रकारच्या चिक्की होत्या. ड्रायफ्रूटची चिक्की होती, वेगवेगळ्या फ्लेवरच्या चिक्की होत्या. आम्ही ती पूर्ण त्यांची फॅक्टरी पाहिली, कसं बनवतात कसे नाही. आणि मग हे काका आहेत कालेकर काका, आणि नंतर आम्ही तिथून निघालो. तर मित्रांनो, आता आम्ही इथे हे जे तुम्ही पाहता माझ्या समोर हा बंगला, हा धर्मेंद्र सरांचा बंगला आहे. आणि पहा तुम्ही गेट आहे. आतमध्ये एंट्री नाही आहे, कारण की इथं कोणी आहे नाही इथं सध्या. आपण आता बॅग जाऊ ना, तिथून दिसते असं. मी ते पाहतो. आम्ही तुम्हाला प्रयत्न करतो पूर्ण दाखवण्याचा. पूर्ण नाही, थोडंसं. हा, जेवढं पाहता येईल तेवढं आहे ना. चालेल. हे असं दुरून दिसतं. नाही होते ना. हा आला नाही. हा आला. हा बंगला आहे, खूप मोठा बंगला आहे. थंड आहे वातावरण. काय करू, जबरदस्त राहत. आणि हा जो पॉईंट आहे हा खूप प्रसिद्ध आहे म्हणते. इथे त्या डोंगरामध्ये खूप जण, त्या मधोमध खूप जण फोटो काढायला येतात, कारण इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतो म्हणून. तर आता आम्ही तिथे स्पॉटवर थांबून आता फोटोज काढू आणि काही व्हिडिओज काढू. हा बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतो इथे. आम्ही तर लोणावळ्याला आलो. खरंच दिसते, इथून क्लिअर दिसते.
तर मित्रांनो आता आम्ही इथून निघालेलो आहोत. आम्ही आता दुसऱ्या प्लेसवर जाणार आहोत. मस्त आता इकडे वातावरण खूप छान आहे. खूप एन्जॉय करतो आम्ही दादासोबत. आणि दादा गाडी चालवत आहे बढिया. इकडे गावनोली बाई बसली आहे मागं. आणि इथलं वातावरण पहा ना तुम्ही. हा 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 एक नंबर वातावरण आहे मित्रांनो. त्यानंतर दादांनी आम्हाला लेक व्ह्यू पॉईंट म्हणजे कॉटेजला नेलं. हे ते जे कॉटेज आहे, जे हॉटेल आहे ते दादांचं आहे, पण त्यांनी सध्या भाड्याने चालवायला दिलं आहे. खूप छान असं कॉटेज होतं ते. म्हणजे पहिल्यांदा भेटलं असतं तर म्हणजे तुम्ही तेच राहिले असते म्हणे आज. तर असा खूप सुंदर इथं नजारा पाहतो मित्रांनो तुम्ही. आम्ही इथं खूप एकदम म्हणजे इतकं शांत झालेलं, खूप शांत झालेलं. रश्मी तर खूप जास्त खुश झालेली आहे. काय म्हणतं रश्मी? म्हणजे रश्मीचा लोणावळ्याचा जेवढा आहे की नाही टूर हा एवढा सीन पाहून सक्सेस झाली आणि खुश झाली. ते हां तर खूप मस्त असा. तर मित्रांनो इथं चालू झालं आहे पाणी. मस्त खूप सुंदर असं वातावरण बनलेलं आहे. तुम्हाला मी नजारा दाखवतो. हे पहा, हे पाणी आणि पाय इथे किती सुंदर अशी स्ट्रेंड आहे. त्यानंतर आम्ही शांताई रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं. खूप छान जेवण होतं. दादांच्याच रिलेटिव्हचं ते हॉटेल होतं. आणि जे याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता पाणी येत होतं ते पण एक लेक व्ह्यू, एक छान एक रिसॉर्ट आहे. खूप सुंदर आहे. नक्की ते शांताईमध्ये नक्की व्हिजिट करा. तर मित्रांनो आता आमचं जेवण पण झालेलं आहे मस्त बढिया. आणि इकडं पाणी पण आलं. खूप मस्त थंड वातावरण झालेलं आहे. तर आता आम्ही जाणार आहोत दादाच्या गावाला. दादा गाडी चालवत आहे मस्त. आणि इकडे तुम्ही वातावरण पाहा ना. अरे एक नंबर वातावरण आहे इकडे. खूप सुंदर असं वातावरण बनलेलं आहे. आम्ही आता पवना डॅम जवळ. कुठे आलेल्या? पवना डॅम जवळ निघालो आम्ही. आणि आता आम्ही चाललो कुठेतरी अजून दुसऱ्या ठिकाणी. तुम्हाला माहीतच पडणार. आम्ही ॲक्च्युली चाललेलो आहोत दादाच्या गावाला. तिथं गोल्ड मॅन पण आहे, एक दादाचे मित्र आहे. मित्र नाही, भाऊ आहे. मामे भाऊ आहे ना. मामे भाऊ आहे त्यांचे. आम्ही त्यांना पण भेटणार आहोत मस्त. तर चला मित्रांनो. तर आम्ही आता इथे आलेलो दादाच्या गावाला. आणि खूप मस्त असं गाव आहे. गावनवाले बाई पण खूप एकदम म्हणजे एक्साइट झालेलं आहे. आणि इथे खास करून माहिती आहे का, जे मोठे बुजुर्ग हे तर गेले, पण हे जे लहान लहान लेकरं आहे की नाही 8-9 वर्षाचे, हे सगळे ओळखू राहिले. त्याला विचारलं कोण आहे तर म्हणलं इंस्टावाली बाई आहे म्हणे, म्हणजेच गावनवाली बाई. आणि असे खूप मस्त घर आहे इकडे. आता ते दादा येत आहेत. आता दादा आता आम्हाला घरी घेऊन जाणार आहे ना गावनवाली बाई. हे पूर्ण बच्चा पार्टी रश्मीला भेटायला आले. हे प्रीतीचे तिकडचे आहेत. हा अमरावतीचे. ही माझी मावशी, माझी मामाची मुलगी पण आणि वहिनी पण मावशी. अच्छा. हा चुलत भाऊ मनीष. अच्छा अच्छा. ही मोठी चुलते. जय भीम जय भीम. पुतणे ही तर त्यांची ओळख झालीच आता. वहिनी कुठे? हा यांची ओळख करून देतो. हे सगळं दादांनी त्यांच्या गावाला आणलं होतं. इथे सगळे त्यांचे रिलेटिव्ह होते. हे लहान लहान जे पाखरं होते यांचे सगळ्यांचं इंट्रोडक्शन चालू होतं. सगळ्यांशी भेटलो वगैरे. त्यांनी थंड वगैरे आणलं. पण ते म्हणजे जेवण करून जा, पण आम्हाला वेळ नव्हता. म्हणजे आम्ही जेवण करून आलो होतो ऑलरेडी. फक्त एक धावती भेट घेतली त्यांची आणि मग तिथून निघालो. त्यानंतर आम्ही त्यांच्या भावांना भेटलो. गोल्डन मॅन आहेत ते आणि खूप प्रसिद्ध आहेत ते. आणि त्यांना भेटलो, त्यांच्या वाईफला भेटलो, मुलींना भेटलो आणि खूप आनंद झाला. आणि त्यांच्या मुलींनी त्यांच्या ॲनिव्हर्सरीला, मम्मी पप्पाच्या ॲनिव्हर्सरीला खूप असं छान गिफ्ट दिलेलं आहे. ते पण मी तुम्हाला दाखवते त्यांनी काय गिफ्ट दिलं मुलींनी. हे बघा, त्या मुलींनी छान असं गिफ्ट दिलं त्यांच्या आईवडिलांना. हे पण रक्ताने त्यांनी बनवलं आहे, म्हणजे रक्ताने ते पेंट केलेलं आहे.
ह्या बघा ह्या दोघी जणी आहेत त्या. तू कर काय त्यांच्याबरोबर एक फोटो घ्या. हे बघा गावात गेल्यावर सगळ्यांनी आमच्याशी फोटो काढले आहे छान. हे ते पाखरं, आजी, काकू, मावश्या जे कोणी होतं सगळ्यांनी आमच्यासोबत फोटो काढले आणि मग आम्ही तिथून निघालो. तर मित्रांनो आता आम्ही इथून निघत आहोत. आता इथे बरेचसे आम्हाला काही पॉईंट कवर करायचे राहिलेले आहे. आता ते पॉईंट कवर करणार आहोत आणि दादासोबत पण भेट झालेली आहे. मी दादाच्या घरी पण भेटलो. दादाचं हे घर आहे मस्त जबरदस्त, खूप सुंदर असं घर आहे. आणि आता आम्ही आमच्या गाडीमध्ये बसलेलो. त्यानंतर आम्ही तिथून गेलो 2 पॉईंटवर गेलो. पहिले गेलो प्रपोज पॉईंटवर आणि तिथे थोडंसं शूट करण्यात आला. केलेलं होतं शूट, काय माहिती डिलीट झालं का. हे पण बघा, हे पण एक खूप सुंदर असं पॉईंट आहे. म्हणजे खास फोटो काढायसाठी खूप छान बनवलं आहे त्यांनी. आणि ते एंट्री फीस पण आहे बरं, पण खूप छान बनवलं. आम्ही खूप मजा केली, खूप व्हिडिओज काढले, खूप फोटोज काढले. बघा खूप सुंदर असं दृश्य आहे.
आहे ना? कशामुळे दिलेलं आहे? टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट जंगलात आहे ना हे, असं त्यांनी नाव देऊन टाकलं. अच्छा, त्यामुळे ते त्याचे दिलेलं. नाव दिल्यापेक्षा संतांचे आणि यांचे त्यांचे प्राण्यांचेच नाव द्या. ओके ओके. खूप सुंदर होता हा टायगर पॉईंट. इथे खूप सगळ्या फिल्मच्या शूटिंग झालेले आहे. जसं आपलं सलमान खान काजोलचा पिक्चर तेरी चुनरिया दिल ले गई या गाण्याची शूटिंग पण ते इथेच झाली आहे. मी खूप छान छान फोटोज काढले, खूप व्हिडिओज काढले, पण यांनी हा नजारा आहे ना गोप्रोमध्ये नाही घेतला. थोडंसं त्याचं हे आहे, खंत आहे ते माझा व्हिडिओ काढत असल्यामुळे. पण असो, जे आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि तुम्ही अवश्य लोणावळामध्ये जा. खूप सुंदर असं निसर्ग आहे, म्हणजे सगळीकडेच आहे, खूप सगळे असे ठिकाण आहे पर्यटनाचे. पण आता मी लोणावळ्याला गेली होती त्याच्यामुळे म्हणत आहे की मी लोणावळ्याचा. पण खूप छान वाटलं, खूप सुंदर असं वातावरण होतं, थंड वातावरण होतं. आणि सगळेजण कोणी म्हणत होतं मला की बा तुम्ही चुकीच्या वेळेवर आले, पण नाही, नुकतंच पाण्याची सुरुवात झाली होती. 2 वाजतापासून वातावरण चेंज, थोडीसं ऊन येत होती, वाटत होतं थोडंसं गरबावट, पण नंतर एकदम चिल काही विचारू नका. 2 दिवसापासून मस्त पाणी चालू होतं, आम्ही होतो त्यावेळेवर. आणि बघा मग असे व्हिडिओचे फुटेज घेतले, रील्स बनवल्या. आणि मी दुसऱ्या दिवशी फिरली तर मी ह्या ड्रेसवर फिरली, त्याच्यामुळे माझे सगळ्यात जास्त रील्स ह्याच कपड्यांवर आहे. पण ते पण खूप जणांना प्रॉब्लेम गेलेला आहे. आता मी काही सोबत घेऊन तर फिरत नाही बा, मला तर काही तेवढं काही असं काय म्हणते त्याला, असं काही समजलं नाही की आपण 4-5 ड्रेस सोबत घेऊन थांबून चेंज करायचं. पण असो, त्याच्यानंतर आम्ही आलो सनसेट पॉईंटवर. आणि सनसेट पॉईंटवर खूप छान असं होतं, थोडंसं सनसेट हे झाला होता, पण आम्हाला जेवढं भेटलं तेवढं खूप छान फोटोज काढले आम्ही तिथे आणि खूप सुंदर वाटत होतं. हे बघा, हा जो मजा आहे नवरा बायको मस्त संध्याकाळी तर आम्ही इथे आलो होतो पवना लेकच आहे ना, लेक पॉईंट, सनसेट पॉईंट आहे हा इथे आलो होतो. बघा सनसेट आता थोडासा हे झाला आणि खूप छान वाटलं, खूप छान दादांनी फिरवलं आम्हाला लोणावळा. खूप मज्जा आली, खूप व्हिडिओज काढले, खूप छान खूप जण भेटले, खूप जण ओळखले आणि खूप छान वाटलं. आणि तुम्हाला कसा वाटला माझा लोणावळाचा हा व्लॉग मला नक्की सांगा. आणि आता मी इथून आमचा प्लॅन आहे कुठेतरी जेवायला जायचा दादांताईसोबत, तर तो आपण स्पेशल टाकू. पण आता कसं वाटलं कसं नाही माझा हा व्लॉग मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.